तरुणांचा जो जो काही ओघ आहे त्या काकृत जनता पार्टीच्या मागे प्रचंड, म्हणजे मला वाटतं भाजपचं आणि काँग्रेसचं देखील रेकॉर्ड त्या कॉक्रेज जनता पार्टीने तोडलेला आहे। हा जो उद्रेक आहे हा एखादी तरुण हा फक्त आव्हान करतो आणि त्या आव्हानाला इतका मोठा प्रतिसाद संपूर्ण देशभरातून मिळतो, हे मला असं वाटतं की राज्यकर्त्यांकरता चांगलं संकेत हे आत्मपरीक्षण करण्याची आमच्या सारख्यांवर ही वेळ आहे आणि ते आत्मपरीक्षण मला वाटतं आम्ही सगळेजण केले। पहिलेही मनोज जरांगे पाटील साहेबांसोबत होतो, आजही त्यांच्या सोबत आहे की या संपूर्ण राज्यभरामध्ये म्हणण्यापेक्षा खास करून मराठवाडा आणि विदर्भातल्या काही भागामध्ये अनेक मराठा समाजाच्या लोकांना, तरुणांना या आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही। त्याच्याकरता सरकार देखील कायदेशीररित्या तरतूद करतंय, कारवाया करतंय। बऱ्यापैकी मला वाटतं हैदराबाद गॅजेटच्या नुसार बऱ्यापैकी तरुणांना किंवा समाजाला लाखाच्या गणतीत मला वाटतं सर्टिफिकेट दिले गेले आहेत। अजूनही त्याच्यावर राज्य सरकार काम करतंय। मला खात्री आहे की युतीचं सरकार हे या राज्यातल्या मराठा समाजाच्या पाठीशी आहे। सध्या सोशल मीडियावर एक पार्टी ट्रेंडिंग करते आहे, कॉक्रोच जनता पार्टी। एक व्ह्यू चांगले मिळालेले या पार्टीला आणि भाजपच्या लोकांमध्ये जी नाराजी आहे त्यामुळे ही पार्टी या सध्या चर्चेत आहे, काय सांगता? नाही, मी देखील ते पाहिलं। 15 मेला मला वाटतं ह्या पार्टीचं रजिस्ट्रेशन 16 मेला झालेलं आहे आणि जर त्यांची म्हणजे तरुणांचा जो जो काही ओघ आहे त्या काकृत जनता पार्टीच्या मागे प्रचंड, म्हणजे मला वाटतं भाजपचं आणि काँग्रेसचं देखील रेकॉर्ड त्या कॉक्रेज जनता पार्टीने तोडलेलं आहे। हे खरं म्हणजे आमच्यासारख्या सगळ्या सत्ताधाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा हा विषय आहे की असा हा जो उद्रेक आहे हा एखादी तरुण हा फक्त आव्हान करतो आणि त्या आव्हानाला इतका मोठा प्रतिसाद संपूर्ण देशभरातून मिळतो, हे मला असं वाटतं की राज्यकर्त्यांकरता चांगलं संकेत नाही। हे आत्मपरीक्षण करण्याची आमच्या सारख्यांवर ही वेळ आहे आणि ते आत्मपरीक्षण मला वाटतं आम्ही सगळेजण केले पाहिजे।